नमस्कार, मी डॉक्टर शिवाजी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, सीईटी सेलच्या वतीनं जे तर महाराष्ट्राच्या MBBS BDSच्या गव्हर्नमेंट कॉलेजची सिलेक्शन यादी ऑलरेडी 5व्या राऊंडच्या संदर्भाने पब्लिश झालेली आहे. अगदी मोजक्या सीट्स होत्या, जवळजवळ 10-12 सीट्स होत्या आणि या ठिकाणी जे तर त्याची सिलेक्शनची यादी जी उपलब्ध झालेली आहे. परंतु या यादीच्या शिवाय एक अतिशय महत्त्वाची सूचना नोटीस नंबर 27 मध्ये त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस आहेत, ती MBBSच्या संदर्भाने असेल किंवा BDSच्या संदर्भाने असेल, तर त्या संदर्भाने खूप महत्त्वाची नोटीस त्या ठिकाणी उपलब्ध झालेली होती. ती नेमकी नोटीस काय आहे, याच्यामध्ये आपल्याला काय प्रक्रिया करायची असणार आहे हे थोडक्यात आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. तर महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट MBBS कॉलेजेस आणि प्रायव्हेट BDS कॉलेजचा स्पॉट राऊंडचं जे शेड्यूल आहे ते त्या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. आणि या स्पॉट राऊंडमध्ये विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध असेल. यासाठी 2 प्रकारचे फॉर्म सीईटी सेलनं उपलब्ध करून दिलेले आहे. एक 15% इन्स्टिट्यूशनल कोट्यासाठीचा फॉर्म आहे आणि दुसरा 85% स्टेट कोट्यासाठीचा फॉर्म आहे. तर हे फॉर्म तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर उपलब्ध होतील. ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना ही नोटीस आणि हे फॉर्म आपण ऑलरेडी व्हॉट्सअपला शेअर केलेले आहेत. आता नेमकी नोटीस काय ते समजून घेऊया. पब्लिकेशन ऑफ वॅकन्सी पोझिशन अँड पब्लिकेशन ऑफ लिस्ट ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट सेपरेटली फॉर स्टेट कोटा अँड इन्स्टिट्यूट कोटा. थोडक्यात काय तर महाराष्ट्रामध्ये स्टेट कोटामध्ये किंवा इन्स्टिट्यूट कोटामध्ये अर्ज करण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी आणि त्याचं जे शेड्यूल आहे आणि उपलब्ध जागा ज्या आहेत सीट मॅट्रिक्समध्ये, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते त्या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत. आता ज्या विद्यार्थ्यांना स्टेट कोटामध्ये किंवा इन्स्टिट्यूट कोटामध्ये अप्लाय करायचं असेल तर त्यांना 18/11/2025 म्हणजे आजच सायंकाळी 5:30 पर्यंत संबंधित कॉलेजला आपल्याला मेल करायचा आहे. मेल करण्यासाठी तुम्हाला जो फॉर्म आहे तो व्यवस्थित भरायचा असणार आहे. त्याला सगळे आवश्यक डॉक्युमेंट स्कॅन करून जो का ऑफिशियल ईमेल ID आहे कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर, त्या वेबसाईटवर तुम्हाला हा मेल पाठवायचा आहे. आता याच्यानंतर पब्लिकेशन ऑफ लिस्ट ऑफ ॲप्लिकंट, मेरिट लिस्ट अँड सिलेक्शन लिस्ट विल बी वेट लिस्ट सेपरेटली ऑन द नोटीस बोर्ड अँड द वेबसाईट ऑफ द रिस्पेक्टिव्ह कॉलेज. म्हणजे काय, जे मुलं कुठल्याही कॉलेजला अप्लाय करतील तर त्या कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर आणि त्या कॉलेजच्या नोटीस बोर्डवर अर्ज करणाऱ्या मुलांची यादी, त्यापैकी सिलेक्शन झालेल्या मुलांची यादी आणि वेटलिस्टेड कॅन्डिडेटची यादी सेपरेटली जी येते त्या ठिकाणी डिस्प्ले करण्यात येईल. या मुलांना ज्यांना ॲडमिशन मिळेल त्यांना 19 तारखेला सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला संबंधित कॉलेजला रिपोर्टिंग करायचं आहे. आणि जर त्यानंतरही सीट उरल्या तर त्याची एक सिलेक्शनची यादी परत 19 तारखेला पब्लिश होईल सायंकाळी 6 नंतर आणि त्या मुलांना 20 तारखेला संबंधित कॉलेजला त्या ठिकाणी जाऊन ॲडमिशन घ्यायचं असणार आहे. सो अगदी कमी वेळेत ही सगळी प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांना स्टेट कोट्यामध्ये असेल किंवा इन्स्टिट्यूट कोट्यामध्ये अप्लाय करायचं असेल तर या दिलेल्या सूचना आपण फॉलो करा. आपल्याला ज्या कॉलेजला अप्लाय करायचं असेल त्याला आज सायंकाळी 5:30 पूर्वी संबंधित कॉलेजला आपला मेल गेला पाहिजे. ज्या रजिस्टर्ड ईमेल IDवरून तुम्ही रजिस्ट्रेशन केलं त्याच ईमेल IDवरून तुम्ही हे मेल करणं अपेक्षित आहे. सो एक महत्त्वाची अपडेट, महाराष्ट्र सीईटी सेलकडनं प्रायव्हेट MBBS कॉलेजेस आणि प्रायव्हेट BDS कॉलेजचं जे येतं स्पॉट राऊंडचं शेड्यूल आलेलं आहे. नोटीस नंबर 27 नुसार ज्या सूचना दिल्या आहेत त्या आपण फॉलो कराव्यात आणि ही प्रक्रिया पूर्ण करावी. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.